नमस्कार, हे माझ पारंपरिक रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळची वेळ आहे आणि छान वातावरण आहे आणि नाश्ता करायची वेळ झाली आहे. रोज रोज तेच खाऊन खाऊन कंटाळा येतो, म्हणून आज ठरवलं आहे की कोथिंबिरीचे पराठे करावे. कोथिंबिरीची वडी तर सगळ्यांना माहितीच आहे, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धच आहे. पण कोथिंबिरीचे पराठे तसे फार क्वचित केले जातात. आज आपण करत आहोत नाश्त्याला कोथिंबिरीचे पराठे. कांदा, भात, कांदा, मिरची हे सगळं घालून आपण करणार आहोत. चला तर बघूया रेसिपी कोथिंबिरीचे पराठे. आणि सर्वप्रथम आपण ही कोथिंबीर ही स्वच्छ धुवून घेऊया. याच्या मोठ्या मोठ्या काड्या तोडलेल्या आहे, मोठ्या मोठ्या काड्या तोडल्या आहे आणि बाकी याला असंच ठेवलं. ही स्वच्छ धुवून घेऊया आपण. आणि ह्यासोबतच आपण याच्यात घालूया थोड्याशा मिरच्या. पण आपण स्वच्छ धुवून घेऊया. टाकूया आपण इथे थोडं कोमट पाणी, थोडे कांदे पण आपण ही मागची साईड याची आणि हे आपल्याला झारून घ्यायचंय एक प्रकारे. आणि ह्याच्यात आपण हे सगळं पाण्यातून निथळून काढलं आहे. आणि आता आपण ह्याला बारीक चिरून घेत आहे. थोडं कांदे, मिरची सगळंच आहे ह्याच्यामध्ये. याला थोडं बारीक आपण चिरून घेत आहे. अशा तऱ्हेने आपण हे सगळं बारीक चिरून. हे बघा, आता ह्याच्यात टाकले या छोट्या वाटी, पाऊण वाटी रागीचा आटा आणि तेवढाच साधारणपणे ज्वारीचा आटा. आणि त्याच्यात आपण घातले ह्या वाटीमधली अर्धी वाटी गव्हाचा आटा. आणि आता आपण ह्याच्यात टाकत आहोत तिखट मीठ. आपण 3 मिरच्या घातलेल्या याच्यामध्ये, म्हणून तिखट आपल्याला थोडंच घ्यायचं आहे. एखादा चमचा हे टाकले. जवळपास 1.5 चमचा तिखट आणि पाऊण चमच्याच्या आसपास हळद. आता आपल्याला घालायचे मीठ. तिखट मिठाचं प्रमाण कधी पण व्यवस्थित असलं पाहिजे तर त्याला चव येते. बाकीचं मग तेवढं 1 चमचा भरून घालते मीठ. आणि आता आपण हा ओवा क्रॅश करून हाताने याच्यात टाकत आहे. आणि 2 चमचे तीळ घालत आहे. हिवाळ्यामध्ये तीळ वापरायची अशी आपल्याकडे पद्धत आहेच थोड्या प्रमाणात नेहमीच. आणि हिवाळ्यात आपण याला जास्ती प्राधान्य देतो तिळाला. आणि हा उंडा घेतला. हा जरा सैल आहे म्हणून याला या कणकेत असा दाबून घ्यायचा. आणि लाटता लाटता ते कणिक आपल्याला लागतेच आहे तेवढी. आणि असं खूप पातळ नाही लाटायचा. कोथिंबीर, लसूण, कांदा, पातीचं हे सगळं पोटाचं. थोडंसं तेल लावायचं ह्याला सराट्याला. तवा साफ करून घ्यायचा.
बघा आता आत्ताच घातलंय, शिजतंय, दाखवते. बघा मस्त होत आहे. अशा तऱ्हेने छान खमंग भाजी. जर तुम्हाला मोठा पराठा हवा असेल तर थोडा मोठा उंडा घ्यायचा. हे पराठा पराठा हे बघा मस्त होत आहे. हे बघा कोथिंबिरीचा पराठा केलाय आपण. कोथिंबिरीच्या वडी इतका छान लागतो. आणि ज्यांना तळलेलं चालत नाही, तळलेल्या वस्तू, त्यांच्यासाठी आपण असं थोडं याच्यावर जास्ती तेल लावून शॅलो फ्राय सारखा करतो आहे तो पराठा. बघा हा पराठा छान शेकायचा, सेमवर ठेवायचा आणि छान शेकायचा. हा लोखंडी तवा आहे, याच्यावर छान खमंग भाजला जाते कोणतीही गोष्ट. छान खमंग पराठा भाजायचा. खमंग झालेला आहे. हाय कोथिंबिरीचा पराठा छान लागते. चव याची, ज्याला तेल चालत असेल त्याच्यासाठी थोडं जास्ती तेल घालायचं म्हणजे छान लागते चव एकदम. आणि छान शिजू द्यायचं त्याला. हळूहळू हळूहळू शिजू द्यायचं त्याला मस्त. बघा जवळून दाखवते किती छान खमंग होतोय. आणि बघा कशी वाफ जाते ह्याची. बघा कशी वाफ जाते याची छान. सगळीकडून तो छान शिजवून घ्यायचा खमंग. हिवाळ्यामध्ये आपण पत्ता कोबी, फुलकोबी, मेथी, पालक ह्याचे पराठे करू शकतो आणि करतो. पण त्या निरनिराळ्या प्रकाराने आपल्या पोटात छान भाज्या जातात चांगल्या. आणि
जीवनसत्व शरीराला मिळतो सगळ्या प्रकारे. कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, वसा हे सगळं शरीराला प्राप्त होतं. अशा तऱ्हेने पराठ्याचा हा चांगला पर्याय आहे. चला ठेवूया इथे. दाखवते पुढचा पराठा. सगळीकडून सारखा लाटला गेला पाहिजे. थोडंच पीठ घेतलं तरी हरकत नाही लाटायला. याच्यात ज्वारीचं आणि रागीचं पण पीठ आहे म्हणून ते ढोसाळे. आणि 1-2 चमचेच पीठ टाकलेलं आहे आपण गव्हाचं. गव्हाचं 1-2 चमचे पीठ टाकलेलं आहे. आणि आता झालंय हा तयार. टाकूया आपण तव्यावर. तवा प्रथम साफ करून घ्यायचा. प्रत्येकदा तवा साफ करून घ्यायचा. बघा आत्ताच घातलाय. शिजतोय दाखवते. फिरवून घ्यायचा. बघा कसा धूर जातोय. याचा छान शेकून घ्यायचा. तो मस्त शेकला जाऊन राहिला. अशा तऱ्हेने छान शेकून घ्यायचं. दाखवते. मस्त शेकला जाऊन राहिला. अशा तऱ्हेने छान शेकून घ्यायचं. दाखवते. बघा आता आपलं प्लेटिंग तयार आहे. नाश्ता झालेलं आहे. आता प्लेट सजवलेली आहे. आणि हे कोथिंबीरचे पराठा, मिरची, पातीचा कांदा, लसूण सगळं घातलंय याच्यात. आशा आहे तुम्हाला आवडेल. हे एका जणासाठीच तयार केलेला नाश्ता आहे हा. 2-3 पराठे आणि याच्यामध्ये ज्वारीचं, रागीचं आणि थोडंसं गव्हाचं पीठ घातलेलं आहे. आणि कोथिंबीर त्याच्यात जास्ती घातली. कोथिंबीर, पातीचे कांदे, पातीचा लसूण. कोथिंबीरीचे पराठे नाश्त्याला